जिंदा रखती से जीतने की उम्मीद जिंदा रहती। यानंतर भूपेश वराडे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कविता रचना सादर करावी। दमदार रचना सादर करावी। त्यांचं स्वागत करता माती वराडे यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा। सर्व महामानवांना सर्वप्रथम मी सर्व महामानवांना अभिवादन करतो। पण सगळं माझ्या मी एक दीप वलय बाबासाहेब या शीर्षकाखाली एक कविता सादर करीत आहे। या दीपांचा दीप वलय तू अलौकिक, असंख्य माण तू सुरेख, प्रज्वलित या दीपांचा कीक, असंख्य मानवांचा प्रज्ञा सूर्य तू सुरेख। 14 ऑक्टोबर दिनी सन 56 झाली पावन दीक्षा भूमी, केले धम्माचरचा प्रज्ञा सूर्य तू सुरेख। शोषितांची पुरी व्याकुळ म्हणे, अबोध त्या माऊनी घे कंठ सूर्य तू सुरेख। बुद्ध धम्म संग बंधू ठेवू, पंचशील हृदयी, सत्य अहिंसा करुणामयी, आधार स्तंभ होई, जे मौलिक होई, जे मौलिक। शेवटचा स्थान आहे। एक वारे बंधू भगिनी, समतेच्या वाटेवर खरे उतरारे तुम्ही, बुद्धी कसोटीवर भगिनी, समतेच्या वाटेवर खरे उतरारे तुम्ही, असंख्य मानवांचा प्रज्ञा सूर्य तू सुरेख, प्रज्ञा सूर्य तू सुरेख, प्रज्ञा। सावर तुला तू रागा हो, सावर तुला तू रागा हो, ऊठ शमिका जागा हो, ऊठ शमिका जागा हो। यानंतर च्या कवी आहे ती कल्पना टेंभुर्णेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली दमदार रचना सादर करावी। त्यांचं स्वागत आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी मधुकर गजबे सर हे करतील। त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील अशी विनंती करतो। विचारमंच आणि माझे कवयित्री कवी बंधूंनी बहिणी, सर्वप्रथम कविता सादर करण्याच्या आधी दिवंगत आंबेडकर चळवळीचे मारुतराव कांबळे यांचं आज काल निधन झालं। त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, कारण मी ब्रह्मपुरीला असताना त्यांच्याशी माझा अत्यंत जवळचा संबंध आला। इंटरव्हलमध्ये माझ्याकडे येऊन बसायचे, राजकारणावर चर्चा करायचे, साहित्यावर चर्चा करायचे। आज ते नाही, खरं तर मला कुठे जायला पाहिजे होतं, पण यांच्या कविता संग्रह म्हणून मी इकडे आलो। आणि साहेबांनी मला सांगितलं होतं की बाबा फक्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावरच्याच कविता सादर करायच्या,
आणि एवढा मोठा महासागर एका कवितेत बांधणं हे मला तरी अशक्य झालं होतं, पण मी केलं कसं तरी. तेव्हा त्यांच्यावर जी कविता आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंची, खरा रिपब्लिकन, कवितेचं शीर्षक आहे खरा रिपब्लिकन. चळवळीचा होता प्राण तू, चळवळीचा होता प्राण तू, शोषितांचे आंदोलन, तू खरा रिपब्लिकन, तूच खरा रिपब्लिकन. समाजाचा आधार वाढव तू, समाजाचा आधार वड तू, झिजला क्षणोक्षण, समाजाचा आधार वड तू, झिजला क्षणोक्षण, तुझ खरा रिपब्लिकन, तूच खरा रिपब्लिकन. बाबासाहेबांचा मानसपुत्र, बाबासाहेबांचा मानसपुत्र, तू अनमोल हिरा, बाबासाहेबांचा मानसपुत्र, तू अनमोल हिरा, बाबांच्या नेतृत्वाची तू वाहिली धुरा. गाजविले समर्थपणे राज्यसभेचे दालन, गाजविले समर्थपणे राज्यसभेचे दालन, तूच खरा रिपब्लिकन, तूच खरा रिपब्लिकन. तळागळातील एकजुटता, तळागळातील एकजुटता, तुझ्या संघर्षाची धार, तळागळातील एकजुटता, तुझ्या संघर्षाची धार, तुझ्या भीमगर्जनेने जागे होई सरकार, तुझ्या भीमगर्जनेने जागे होई सरकार. भूमिहीनांसाठी केले, भूमिहीनांसाठी केले जेल भरो आंदोलन, तूच खरा रिपब्लिकन, तूच खरा रिपब्लिकन. बाबासाहेबांची पडछाया बॅरिस्टर साहेबात होती, बाबासाहेबांची पडछाया बॅरिस्टर साहेबात होती. एससीएफच्या सेक्रेटरीपदी केली नियुक्ती, एससीएफच्या सेक्रेटरीपदी तुमची केली नियुक्ती. आरपीआयची जननी, आरपीआयची जननी झाली शेड्यूल कास्ट फेडरेशन, आरपीआयची जननी झाली शेड्यूल कास्ट फेडरेशन, तुझ खरा रिपब्लिकन, तुझ खरा रिपब्लिकन. या जन्मशताब्दी वर्षी, चला या जन्मशताब्दी वर्षी देऊ सच्ची श्रद्धांजली, चला या जन्मशताब्दी वर्षी देऊ सच्ची श्रद्धांजली. मनुवादी काळरात्र आहे ह्या एकतेच्या मशाली, मनुवादी काळरात्र आहे या एकतेच्या मशाली. गट तट सारे सोडू, गट तट सारे सोडू, होऊ एक रिपब्लिकन, गट तट सारे सोडू, होऊ एक रिपब्लिकन, तूच खरा रिपब्लिकन, तूच खरा रिपब्लिकन. चळवळीचा होता प्राण तू शोषितांचे आंदोलन, चळवळीचा होता प्राण तू शोषितांचे आंदोलन, तूच खरा रिपब्लिकन, तूच खरा रिपब्लिकन. जय भीम, जय संविधान, जय भारत. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सारखं, नाहीतर अलीकडचे नेते आपण बघतो, आज या पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात, परवा तिसऱ्या पक्षात. त्यांच्याकरता या चारोळी लावलेली झाड, मी लावलेली झाड आज मोठी झाली, मीच लावलेली झाड आज मोठी झाली, कळ्या फुलांनी बहरून आले. मीच लावलेली झाड आज मोठी झाली, कळ्या फुलांनी बहरून आले. माझ्याकडे ते आज ढंकूनही पाहत नाही, वाटते ते मला ओळखत नाही, पण त्याला ठाऊक नाही, मी त्याला त्याची ओळख लावू शकतो. जमिनीवरचे पाय त्याचे काढून घेऊ शकतो, जमिनीवरचे पाय त्याचे काढून घेऊ शकतो. यानंतरचे कवी आहे प्रकाश बावनखेडे. यांना विनंती करतो की त्यांनी एक आपली दमदार रचना सादर करावी. प्रकाश बावनखेडे, त्यांचं स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर गजवे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर खोब्रागडे यांना अभिवादन करतो आणि आपली एक रचना सादर करतो आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे लेखणीचा सन्मान राखा.
मित्रा मी ऐकलंय पुण्याच्या एका प्रतिष्ठित साहित्य संस्थेने तुला गझल संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं आहे. मित्रा मी ऐकलंय पुण्याच्या एका प्रतिष्ठित साहित्य संस्थेने तुला गझल संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं आहे. तुझा खूप खूप अभिमान आहे मित्रा आम्हाला. मित्रा तू नाराज होऊ नकोस. मित्रा तू नाराज होऊ नकोस. आजकाल असं चाललंय म्हणून विचारतो, किती मोजलेस रे एवढ्या प्रतिष्ठित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी? मित्रा मला माफ कर. माझ्या अशा विचारण्यामुळे तुला दुःख झाले असेल. महाराष्ट्रभर तुझ्या गझलांची चर्चा होत आहे हल्ली. काय तुझ्या गाण्याची लय, ती आवाजाची उंची ऐकणाऱ्यांच्या मनाच्या ठाव घेते तुझी गझल. नाहीतर आजकाल कवी संमेलन असो की गझल मुजाऱ्यांच्या अध्यक्षपदाला सहज 10-20 हजार मुजायला होड लागलेली असते. मित्रा मला कीव येते रे प्रसिद्धीसाठी झपाटलेल्या असे चमकोगिऱ्यांचे. आजकाल पुरस्काराचेही असेच झाले मित्रा. पुरस्कारासाठी अर्ज करताना आपला थोडक्यात परिचय आणि प्रकाशित साहित्य संपदाचा अहवाल मागतात. साहित्यिक अर्ज पाठवतात. अर्जाचा ढीग लागतो. त्यातल्या काही कवींना साहित्य संस्थेच्या वतीने फोन येतो, मंजूर सराफ साहेब जीवन गौरव पुरस्कार आपणास देण्यात यावा असा आमचा विचार सुरू आहे. आम्हाला एवढा खर्च करावा लागतो. तुम्ही तर समजदार आहात साहेब. समोरचा लगेच म्हणतो, कितीचा चेक पाठव? मित्रा आता खऱ्या कवीचे त्याच्या कवितेचे मोल नाही राहिले यार. तरी आपण कविता लिहितच राहू. समाजाला आरसा दाखवतच जाऊ. समाजाचं दुःख मांडतच जाऊ. देशात घडणाऱ्या वाईट घटनांचा निषेध करतच जाऊ. क्रांतिकारी कविता लिहितच राहू. आपण बाबासाहेबांची औलाद आहोत. आपण झुकणार नाही. आपण वाकणार नाही. आपण लढा देतच राहू. आपण लढा देतच राहू. जय भीम. आमचे मित्र मनोहर गजबीस वाटा युगायुगांच्या आम्हीच चालताना पशु पक्षी वंदनीय सारे आम्ही पायाखाली विद्रोही मनात पेटल्या क्रांतीच्या मशाली. विद्रोही मनात क्रांतीच्या मशाली. तुमच्यामुळेच बाबा आमची पहाट झाली. तुमच्यामुळेच बाबा आमची पहाट झाली. त्यांना मी आमंत्रित करतो कविता सादर करण्यास. दमदार कविता सादर करावी. त्यांचं स्वागत आजचे अध्यक्ष गजबीस सर यांना मी विनंती करतो की पुष्पगुच्छाने त्यांचं स्वागत करावे. मित्र बंधू आणि भगिनी, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मदिनाच्या रोपणवास निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. सर्वांना माहीतच आहे आपल्याला की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे श्रीमंत घराण्यामधून जन्मास आलेलं आहे. परंतु आजची परिस्थिती सांगावं असं वाटते कि बाबा साहेब तुम्हारे नाम से कुछ फकीर सरदार हो गए. बाबा तुम्हारे नाम से कुछ फकीर सरदार हो गए. मिशन तुम्हारा छोड़कर कुछ मिशन से बाहर हो गए. बाबा तुम्हारे नाम से कुछ फकीर सरदार हो गए. मिशन तुम्हारा छोड़कर कुछ मिशन से बाहर हो गए. उन्हें सलाम जिन पर कितने जुल्म कितने वार हो गए. पर नाम से तुम्हारे मर मिटने को तैयार हो गए. मर मिटने को तैयार हो गए. कौन कहता है कि बाबा के प्रति हम नेक नहीं है? कौन कहता है कि बाबा साहब के प्रति हम नेक नहीं है मगर हमारी ना समझ इतनी कि हम एक नहीं है? कौन कहता है कि बाबा साहब के प्रति हम नेक नहीं है मगर हमारी ना समझ इतनी कि हम एक नहीं है? जिस दिन हम सब नीले रसायन में मिल जाएंगे, छल कपट अन्याय के
सभी तख्तो ताज हिल जाएंगे, सभी तख्तो ताज हिल जाएंगे. एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे समाजासाठी काहीतरी करावे. समाजासाठी काहीतरी करावे. प्रवासात समाजातील माणसे, प्रवासात समाजातील माणसे असा मुद्दा चर्चेला आला. परिसंवादाच्या विषयी आहे. पहिला म्हणाला, काही माणसाची समाजाशी काही लेणे देणे नसते. पहिला म्हणाला, काही माणसांची समाजाशी काही लेणे देणे नसते, त्याच्या मी आणि माझा परिवार एवढीच मर्यादित दुनिया असतात. दुसरा म्हणाला, काही माणसे चेहऱ्याने दिसतात तशी नसतात. दुसरा म्हणाला, काही माणसे चेहऱ्याने दिसतात तशी नसतात, वरून कीर्तन आतून तमाशे असतात. तिसरा म्हणाला, काही माणसे दिवसभर माणसांना वाचत असतात. तिसरा म्हणाला, काही माणसे दिवसभर माणसांना वाचत असतात, त्यावर समीक्षा करत बसतात. चौथा म्हणाला, काही माणसे कुटुंबाला व समाजाला भार असतात. काही माणसे कुटुंबाला व समाजाला भार असतात, तर काही माणसे आधार असतात. त्या आधारात सहभागी व्हावे, दान पारमितेने त्यागी व्हावे. चौथा म्हणाला, काही माणसे कुटुंबाला व समाजाला भार असतात, तर काही माणसे आधार असतात. त्या आधारात सहभागी व्हावे, दान पारमितेने त्यागी व्हावे. मी म्हणालो काही माणसे बोधी वृक्षाची कलम लावतात. मी म्हणालो, काही माणसे बोधी वृक्षाची कलम लावतात. संगोपनासाठी सर्वत्र धावतात. मी म्हणालो, काही माणसे बोधी वृक्षाची कलम लावतात, संगोपनासाठी सर्वत्र धावतात. त्या बोधी वृक्षाला आपणही ओंजळभर पाणी द्यावे, त्याच्या छायेत समतेचे गीत गावे, मेल्यावरही स्मरण उरावे, समाजासाठी काहीतरी करावे, समाजासाठी काहीतरी करावे. धन्यवाद. जय भीम, जय भीम. रामटिके त्यांच्याकरता या चार ओळी. कोण छळतो काय सांगू, कोण छळतो काय सांगू, देह जळतो काय सांगू, जाल साजी माणसाची, जाल साजी माणसाची, कोण नडतो काय सांगू, कोण नडतो काय सांगू. राजकारण साव झाले, राजकारण साव झाले, जेब भरतो काय सांगू. स्तंभ चौथा मूक बधीर, स्तंभ चौथा मूक बधीर, कोण अडतो काय सांगू, कोण अडतो काय सांगू. रामटिके यांचं स्वागत. जोशनाताईंचे स्वागत. भीमा गायकवाड सॉरी. सर्वप्रथम विश्वाला शांतीचे संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच आपले राजाभाऊ खोब्रागडे यांना माझा प्रणाम. आणि इथे उपस्थित असलेले माझे कविवर्य यांना सुद्धा सप्तमी जाईल. मी काही खूप मोठी कवयित्री नाही आहे. माझे पहिले प्रयत्न आहे आणि माझी पहिली रचना सहज विचार करता करता आजच्या भीम सैनिकांची परिस्थिती बघता मनात प्रचंड असं वादळ उठलं आणि लेखणी हातात घेतली आणि रचना तयार करता करता कविता तयार झाली. अशीच एक कविता मी तयार केलेली कविता आहे. वादळ. ठाव घेतला मनाचा, ठाव घेतला मनाचा, उभा मनात वादळ. ठाव घेतला मनाचा, उभा मनात वादळ, माझा थांबता थांबेना या मनातील उद्रेक. माझा
थांबता थांबेना या मनातील उद्रेक धगधगत्या क्रांतीची धगधगत्या क्रांतीची करी घेऊन मशाल जिकडे जावे तिकडे कसे ओसाड ओसाड का थांबलात तुम्ही का थांबलात तुम्ही असे शांत का झालात जिद्द पेटवा मनात करू क्रांती विचारात करू क्रांती विचारात जाऊ माणसात जाऊ माणसात पेरून क्रांतीचे बीज नेण्या चळवळ पुढे सर्व आहात का समर्थ नेण्या चळवळ पुढे सर्व आहात का समर्थ फुलवू बाग विचारांची फुलवू बाग विचारांची मानवांनो करा जतन मानवांनो करा जतन बागेत या विचारांच्या शिरवू नका चोर बागेत या विचारांच्या शिरवू नका चोर तत्व बुद्धाचे घेऊन चाललो मी समाजात तत्व बुद्धाचे घेऊन चाललो मी समाजात साथ देणार असाल तर या तुम्हीही माझ्या सोबत साथ देणार असाल तर या तुम्हीही माझ्या सोबत एक आला दोन आले एक आला दोन आले आला सर्व समाज आता ही मूठ एकीची लढण्या झाली सज्ज आता ही मूठ एकीची लढण्या झाली सज्ज कोणी आला मध्ये जरी त्याची जागा त्यांना दाखवू कोणी आला मध्ये जरी त्यांना त्याची जागा त्यांना दाखवू मला वाटते आता आपण सारेच समाज प्रबोधन करू मला वाटते आता आपण सारेच समाज प्रबोधन करू पेटली मशाल निळी धगधगे मणिपुरी विसावा नाही कुठेही विसावा नाही कुठेही थांबू संपूर्णच वीरभूमी थांबू संपूर्णच वीरभूमी जय भीम नमो बुद्धाय. यानंतरच्या कवयित्री संगीता बनकर त्यांच्या कथा या चार होत्या. ना खुशी बिकती है ना गम बिकता है ना खुशी बिकती है ना गम बिकता है गलत फहमी है कि लोग कहीं गम बिकता मलहम बिकता है ना खुशी बिकती है ना गम बिकता है गलत फहमी है कि लोग कहीं मलम बिकता है इंसान ख्वाहिशों से बंधा एक जिद्दी परिंदा है उम्मीदों से ही घायल उम्मीदों पर ही जिंदा है उम्मीदों पर ही जिंदा है. यांचं स्वागत आजचे अध्यक्ष गजबे सर करतील अशी त्यांना विनंती. प्रेरणा स्तोत्र तथागत बुद्ध बाबासाहेब आंबेडकर त्यानिमित्ताने आपण हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनाही अभिवादन करते आणि सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थितांना माझं सप्रेम जय भीम. येणाऱ्या 2 ऑक्टोबरला जो आपण धम्मदीक्षेचा सोहळा साजरा करणार आहोत त्या निमित्ताने मी माझी कविता सादर करते आहे. नाव आहे धम्म क्रांती. होता अंधार युगायुगांचा होता अंधार युगायुगांचा धर्मातीलच अधर्मांचा जन्माने जन्मल्या विषमतेचा धर्मग्रंथांच्या लबाडींचा गुलाम मेंदू गुलाम डोक गुलाम मेंदू गुलाम डोक लुटती त्यास ढोंगी लोक जाती जातीत वाटून मानवा स्वार्थ साधती लबाड लोक भयान हा अंधार जाळण्या
भयान हा अंधार जाळण्या भीम सूर्य इथे जन्मला. विजयादशमी दिनी तयाने धम्म चक्र पुन्हा फिरवला. गुलाम मेंदू केला मोकळा, गुलाम मेंदू केला मोकळा. देवादिकांचा पाश तोडला. त्रिरत्नांच्या शरणगमनाने माणसास माणूस बनवला. केली क्रांती अशी भीमाने, केली क्रांती अशी भीमाने. प्रतिवादीही नतमस्तक झाला. लेखणीच्या जोरावरती या देशाचा इतिहास बदलला. धम्मक्रांती अशोकाची, धम्मक्रांती अशोकाची. अनुयायांसह भीमरायाची बदलली या क्रांतीने दशा दिशाही या देशाची. थरथरली धरती हर्षाने, थरथरली धरती हर्षाने. सद्धम्माच्या स्पर्शाने गुलामीची मुळे जाळुनी. स्वातंत्र्याच्या दर्शाने, स्वातंत्र्याच्या दर्शाने, स्वातंत्र्याच्या दर्शाने.